नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल मशरूमची भाजी बनवणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पावशर मशरूम घेतलेले आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यावरचं असणारं बारीक साल ते काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यांना कट करून घ्यायचं। तर पाहू शकता अशा प्रकारे मी यांना कट करून घेतलेलं आहे। खालचं देठ जर मोठं असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे 3 ते 4 फोडी आपल्याला मशरूमचे करून घ्यायचे आहेत। तर आता मसाला तयार करण्यासाठी मी इथे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि धने घेतलेली आहेत। आता इथे 2 इलायचीचे तुकडे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 2 तेजपत्तेही घेतलेले आहेत आणि 5 ते 6 लवंग घेतलेली आहेत। आता एका साइडला कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण, आलं आणि धने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आले, लसूण आणि धन्याचा छान असा वास यायला लागला की त्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांनाही छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे कांद्यांचा कलर बदललेला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं अजून मीठ घालून घेणार आहोत आणि त्याने कांदे आपले छान असे नरम होतील। तर मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि कांदे परत परतून घेतलेले आहेत। तर 1 मिनिटानंतर आपले कांदे छान असे नरम होतात। आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर टोमॅटोही छान असं नरम झालेला आहे। आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याला गार होऊ देणार आहोत। आता आपला हा मसाला गार झालेला आहे, याला आता आपण मिक्सर जारमध्ये टाकून याची प्युरी तयार करून घेणार आहोत। तर इथे आपली प्युरी तयार झालेली आहे। आता एका दुसऱ्या बाउलमध्ये 4 ते 5 मोठे चमचे दही टाकून घ्यायची आहे। आता या दहीमध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी मी इथे 2 चमचे तिखट घालून घेणार आहे, थोडीशी हळद घालून घेणार आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि धनेपूड आपल्याला यात घालून घ्यायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे लक्षात ठेवा, आपण कांदे टोमॅटो भाजत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे यात कमी मीठ घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कट करून घेतलेले मशरूम आपण घालून घेणार आहोत। तर सगळे मशरूम यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि दह्याची कोटिंग याला करून घ्यायची आहे। तर सगळ्या मशरूमला छान अशी दही लागलेली आहे। आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत। आता परत कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, गॅस आपण चालू करून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान फुटायला लागली की यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला तेजपत्ता घालून घ्यायचा आहे, दालचिनीचे तुकडे आणि लवंग घालून घ्यायचे आहेत। आता यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मसाल्यांचा छान असा वास यायला लागला की यामध्ये आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे। आता या ग्रेव्हीला आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर इथे छान असं तेल आपल्या ग्रेव्हीला सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण यामध्ये थोडंसं तिखट घालून घेणार आहोत, त्याबरोबर गरम मसाला घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपण आधीही दह्यामध्ये मसाले वापरलेले आहेत, त्यामुळे यामध्ये कमीत कमी मसाले घालायचे आहेत।
आता हे मसाल्यांना ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मशरूम घालून घेणार आहोत। तर सगळे मशरूम यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यांना परतून घ्यायचं आहे। मशरूम आणि ग्रेव्ही छान अशी एकजीव झालेली आहे। आता ज्या भांड्यात आपण मशरूमला दह्याची कोटिंग केलेली होती त्याला थोडंफार मिश्रण लागलेलं आहे, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये ते पाणी टाकून घेणार आहोत आणि परत याला एकजीव करून घेणार आहोत। आता या भाजीला झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आपण भाजी पाहून घेणार आहोत। तर पाहू शकता छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे। मशरूमही छान असे शिजलेले आहेत। यामध्ये आपल्याला नंतरून मीठ घालायची गरज नाही, कारण आपण मसाला तयार करत असतानाच यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं। तर पाहू शकता खूप टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे ढाबा स्टाईल मशरूमची भाजी बनवून दाखवलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आता या भाजीमध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर तयार आहे आपली खूप टेस्टी अशी मशरूमची भाजी। थँक्यू।